ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. आशिया चषकात आज दुबईत भारत आणि पाकिस्तानमध्ये हाय व्होल्टेज क्रिकेट सामना. दोन्ही संघांनी आतापर्यंत एक सामना जिंकल्यानं आजचा सामना कोण जिंकणार याकडे लक्ष. भारतीय संघाला सामना खेळायचा नाही, जय शहांचा दबाव आहे, संजय राऊतांचा मोठा दावा. आजचा सामना खेळताना भारतीय संघाला लाज वाटली पाहिजे अशी ही टीका. ठाकरेंच्या शिवसेनेकडून मोदींना साडी चोळी आणि सिंदूर पाठवणार. किशोरी पेडणेकरांनी भरली ओटी. तर लाईव्ह टेलिकास्ट दाखवणारे पडदे फाडण्याचा ठाकरे सेनेचा इशारा. नाशिकमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा एक दिवसीय मेळावा. शरद पवार, सुप्रिया सुळे, शशिकांत शिंदेसह महत्वाचे नेते राहणार उपस्थित. कायदेतज्ञ असीम सरोदे असणार वक्ते. राष्ट्रवादीच्या शिबिराला माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांची अनुपस्थिती. पाटलांच्या गैरहजेरीनं नाराजीच्या चर्चांना जोर. नियोजित भाषण असतानाही शिबिराकडे पाठ. मनोहर पर्रीकर ट्रॅफिक पाहण्यासाठी फिरायचे तसे तुम्हीही फिरा. पुणेकर महिलेची थेट अजित पवारांकडे तक्रार. वेळ न सांगता या मग कळेल, थेट दादांनाच दिलं आव्हान. मुंबई आणि परिसरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता. नागरिकांनी सतर्क राहण्याचं प्रशासनाचं आवाहन. सोलापूर, बीड, जालना आणि संभाजीनगरात तुफान पावसाचं थैमान. काही ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती. सोलापुरात नाल्याच्या प्रवाहात रिक्षा चालक वाहून गेला. नागपुरातील अशोक चौकात चक्क बाल्कनीतून गेला उड्डाणपूल. नागरिकांकडून प्रशासनावर जोरदार टीका. घरमालकानं सरकारी जागेवर अनधिकृत बाल्कनी बांधल्याचा प्रशासनाचा दावा. पंतप्रधान मोदी आज आसाम राज्याच्या दौऱ्यावर. गुवाहाटीत 18,530 कोटींच्या कामांचं उद्घाटन करणार. संध्याकाळी पश्चिम बंगालकडे रवाना होणार.